ओके, डन. थर्ड स्टँडर्ड पासून आपण सुरुवात करूया. पेज नंबर 48. पेज नंबर 48 काढा. बघा, इथे तुम्हाला चित्र वाचन करायचं है. क्या करना है? यहाँ पे चित्र वाचन करना है. कुछ चित्र दिए गए हैं, उनके नाम बताने हैं. ओके, सो हु विल स्टार्ट? चलिए, यहाँ पे चित्र दिए गए, आपको उसके नाम बताने हैं. चलो, हु विल स्टार्ट? थर्ड स्टैंडर्ड. कुशल, भाविका, वेदांग, स्वराज. रेज योर हैंड. ओके, कुशल. हा, कुशल वाच. चित्र बघून नावं सांगायची आहेत. हड्डी, गद्दा. गद्दा, कचडा, गट गट सॉरी, त्याला काय म्हणायचं? गठ्ठा. गठ्ठा, विरामचिन्ह. विरामचिन्ह, भौरा, लट्टू. लट्टू, पाठ्यपुस्तक, दरवाजा, राजा. राजा चित्र तसं आहे, पण त्या व्यक्तीने सगळं जास्त ज्वेलरी वगैरे घातली आहे, त्यामुळे पाठ्यपुस्तकात आपल्याला शब्द दिलाय धनाढ्य. धनाढ्य म्हणजे श्रीमंत. ओके, यस. हा, समजले सगळे शब्द तुम्हाला? सबको यस. समझ में आया है? एक बार देखिए फिर से. हड्डी, गद्दा, गठ्ठा, विराम चिन्ह, लट्टू, पाठ्यपुस्तक, दरवाजा, धनाढ्य. ओके, वन बाय वन नाउ यू आर गोइंग टू रीड. वेदांग. हड्डी, गद्दा, गद्दा, गठ्ठा, गठ्ठा, विरामचिन्ह, दरवाजा, पाठ्यपुस्तक, लट्टू, लट्टू, धनाढ्य. धनाढ्य. ओके, नेक्स्ट श्रेया पढ़िए. हड्डी, गद्दा, गठ्ठर, विरामचिन्ह, लट्टू, पुस्तक, दरवाजा, धनाढ्य. नाट्य. ओके, स्वराज. येस, स्वराज. यस मॅम. हाँ, रीड कर. हड्डी, गद्दा, गठ्ठा, विरामचिन्हे, लट्टू, पाठ्यपुस्तक, पाठ्यपुस्तक, दरवाजा, धनाढ्य. धनाढ्य. ओके, सगळे झाले थर्ड स्टँडर्ड. भाविका, भाविका तू रीड कर. हड्डी, गड्ढा, गद्दा. गद्दा, गठ्ठा, गठ्ठा, विरामचिन्ह, विराम चिन्ह, भौरा, लट्टू. भवऱ्याला लट्टू म्हणतात हिंदीमध्ये. लट्टू, पाठ्यपुस्तक, पाठ्यपुस्तक, दरवाजा, धनाढ्य. धनाढ्य. ओके, आता इथे काही सेंटेन्सेस दिले आहेत तुम्हाला. ओके,
ते मी एकदा वाचून दाखवते आणि मग तुम्ही वाचायचे आहेत. खुशी भाविका माइक बंद कर. खुशी और आनंद पाठ्य पुस्तक पढ़ रहे हैं. किट्टू हड्डी का चित्र बनाओ. विद्या द्वार पर खड़ी है. चंपा विराम चिन्ह पहचान. श्रद्धा उद्यान में लट्टू घुमाओ. पप्पा गद्दा बिछा दो. श्याम कपड़े का गट्ठा लेकर जा रहा है. ओके, याचा स्क्रीनशॉट घ्या. हे शब्द आणि वाक्य यांचा स्क्रीनशॉट घ्या पटकन. थर्ड स्टँडर्ड घेतला. ज्यांच्याकडे बुक नाहीये, भाविका, स्वराज, वेदांत घेतला. येस मॅम. हा, आता वाचून दाखवायचे आहेत मला. वेदांग वाच, फक्त सेंटेन्सेस वाचा. वेदांग आवाज येत नाही तुझा. ओके, वेदांग माइक ऑफ कर, तुझा आवाज येत नाहीये. स्वराज तू वाच. येस स्वराज. अक्षरात लिहिलेलं. काय झालं? मोठ्या अक्षरात लिहिलेलं. सगळी वाक्य वाचायची आहेत. वाक्य मोठ्या अक्षरात लिहिलेलं नाही. ही वरची जी वाक्य मी वाचून दाखवली ती वाचायची आहेत. यस मैम. खुशी और आनंद पाठ्य पुस्तक पढ़ रहे हैं. किट्टू हड्डी का चित्र बनाओ. श्रद्धा उद्यान में लट्टू घुमाओ. विद्या द्वार पर खड़े रहो. खड़ी द्वार पर खड़ी है. अप्पा उद्दा गद्दा गद्दा दो बिछा दो. गद्दा बिछा दो. चंपा विराम चिन्ह पहचानो. पहचान पहचान. श्याम कपड़े का गट्ठा लेकर जरा है. ओके जरा ओके. ओके, नेक्स्ट श्रेया पढ़िए. इस टीचर. खुशी और आनंद पाठ्य पुस्तक पढ़ रहे हैं. किट्टू हड्डी का चित्र बनाओ. विद्या द्वार पर खड़ी है. चंपा विराम चिन्ह पहचान. श्रद्धा उद्यान में लट्टू घुमाओ. अप्पा गद्दा बिछा दो. शाम कपड़े का गट्ठा ले जा रहा है. गुड. कुशल. खुशी और आनंद पाठ्य पुस्तक पढ़ रहे हैं. किट्टू हड्डी का चित्र बनाओ. विद्या द्वार पर खड़ी है. गुड. चंपा विराम चिन्ह पहचानो. पहचान. श्रद्धा उद्यान में लट्टू घुमाओ. लट्टू घुमाओ. पप्पा
गद्दा 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 बिछा दो। बिछा दो। शाम शाम कपड़े का गट्ठा शाम कपड़े का गद्दा गट्ठा गट्ठा ले 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 लेकर जाओ लेकर जाओ जा रहा है। जा रहा है। ओके, नेक्स्ट भाविका वाच. सॉरी टीचर सॉरी. हा वाच. येस भाविका. खुशी और आनंद पाठ्यपुस्तक पाठ्य पुस्तक पढ़ पढ़ रहे हैं। चल वाच पटापट. किट्टू भाविका बोल पटकन. ओके, माईक बंद कर. मधुरा तू वाच. टीचर तुमचा मध्ये मला आवाज ब्रेक होतोय. तुला वाचायचं आहे. टीचर मध्ये मला आवाज ब्रेक होतोय. अगं पण तुला वाचायचं आहे. माझा आवाज येऊन काय आहे इथे. तुला वाचायचं आहे ना. मधुरा माइक ऑन कर. यस टीचर. खुशी और आनंद पाठ्य पुस्तक पढ़ रहे हैं. किट्टू किट्टू हड्डी का हड्डी का चित्र बनाओ. दिया भाविका माइक बंद कर तुझा. पर खड़ी है. चंपा विरामाचिन्ह पहचान. श्रद्धा उद्यान में लड्डू घुमाओ. पप्पा गद्दा गंदा बिछा दो. श्याम कपड़े का गट्ठा लेकर जा रहे हैं. जा रहा है. वेरी गुड. वेदांत. यस टीचर. हाँ, खुशी और आनंद पाठ्य पुस्तक पढ़ रहे हैं. किट्टू हड्डी का चित्र बनाओ. श्रद्धा उद्यान में लट्टू घुमाओ. विद्या द्वार पर खड़ी है. पप्पा गद्दा बिछा दो. चंपा विराम चिन्ह पहचान. श्याम कपड़े का गट्ठा लेकर जा रहा है. ओके. आता बॉक्स मधला जेवढा तुम्ही स्क्रीनशॉट घेतलाय ते सगळे वर्ड्स आणि सेंटेन्सेस तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचे आहेत. ओके. थर्ड स्टँडर्ड अंडरस्टूड व्हॉट यू आर गोइंग टू डू. टीचर बॉक्स मधला येते अक्का लिहायचे सगळं. हा, शब्द लिहायचे आहेत वरचे आणि वाक्य पण लिहायचे आहेत. चला स्टार्ट रायटिंग. दिस इज ऑन युअर पेज नंबर 48. तुमच्या पेज नंबर 48 वर आहे. ज्यांच्याकडे बुक नाहीये त्यांनी स्क्रीनशॉट घेतला ना. मधुरा तू घे. मधुरा घेतला मी. ओके. चला स्टार्ट रायटिंग. नाउ फोर्थ स्टँडर्ड, यू पे अटेन्शन.
आणि लिहून झाल्यावर चॅटबॉक्स मध्ये मेसेज टाकायचा आहे. थर्ड स्टँडर्ड तुमचं जेव्हा रायटिंग कम्प्लीट होईल तेव्हा चॅटबॉक्स मध्ये कम्प्लिटेड म्हणून मेसेज टाका. ओके, डोंट पुट ऑन युअर माइक. The sound is break. I am not speaking. Instead, how my sound is breaking? ओके, लास्ट लेक्चरला अपन बरगद हा पार्ट पहला होता. यस, फोर्थ स्टैंडर्ड लास्ट लेक्चर में हमने बरगद ये पार्ट पढ़ा था. Yes. ओके, Yes. माय वॉइस इज क्लियर टू एवरीवन? माय वॉइस इज क्लियर? चैट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या. इज माय वॉइस क्लियर टू यू? ओके ओके, सो लेट्स स्टार्ट. आपला सेकंड लेसन आहे. आफ्टर दैट लेसन नंबर 7 इज परोपकार का फल. एक जातक कथा है. ओके, एक जातक कथा है, उसका नाम है परोपकार का फल, जो हमें अभी पढ़नी है. देखिए, एक राजा था, वह बड़ा ही न्यायप्रिय और दानी था. उसके कार्यों की चर्चा दूर दूर तक थी. वह गुणी लोगों का आदर करता था. एका राज्याचा एक राजा होता. तो खूप न्यायप्रिय आणि दानधर्म करणारा होता. ओके, त्याला तो कोणालाही विनाकारण शिक्षा देत नसे आणि जो दोषी आहे त्याला त्याच्या राज्यात शिक्षा मिळतच होती. म्हणजे तो न्यायप्रिय होता. उसके कार्यों की चर्चा दूर दूर तक थी. तो जी कामे करत होता त्याची चर्चा दूरदूरच्या सगळ्या राज्यांपर्यंत पसरलेली होती आणि त्याच्या राज्यामध्ये किंवा त्याच्या संपर्कात आलेले जे गुणी लोक होते त्यांचा तो आदर करत होता. एक दिन राजा अपने विद्वान मंत्री के साथ जनता का हालचाल जानने निकला. उसने एक बूढ़े आदमी को आम का पौधा लगाते देखा. एक दिवस राजा आपल्या मंत्र्यासोबत राज्यात फेरफटका मारायला निघाला. आपली प्रजा काय करत आहे, आपल्या प्रजेचे कसे काय हाल आहेत हे पाहण्यासाठी राजा निघाला. त्याने पाहिलं की एक म्हातारा माणूस आंब्याचं झाड लावत होता. राजा जानता था कि यह आम का पौधा लगभग 10 वर्षों के बाद फल देगा. कौतूहलवश उस व्यक्ति के पास जाकर राजा ने कहा, बाबा, यह तो आम का पौधा है, इसमें फल आने तक क्या आप जीवित रहेंगे? मग राजाने पाहिलं की तो आंब्याचं झाड लावतोय आणि आंब्याच्या झाडाला फळं यायला, आंबे यायला 10 वर्षांचा कालावधी तरी लागतो. मग राजाने जाऊन त्या म्हाताऱ्या माणसाला विचारलं की हे तर आंब्याचं झाड आहे, मग ह्याला फळं येईपर्यंत तुम्ही जिवंत राहाल का? राजा की बात सुनकर बूढ़ा आदमी मुस्कुरा दिया. बड़ी सादगी के साथ उसने उत्तर दिया, मैं अब तक दूसरों के लगाए पेड़ के मीठे फल खाता रहा. अब मेरी बारी है, मुझे भी दूसरों के लिए पेड़ लगाने चाहिए. सिर्फ अपने खाने के लिए पेड़ लगाना ठीक नहीं, हमें दूसरों के बारे में भी सोचना चाहिए. मग राजाचं बोलणं ऐकून तो म्हातारा माणूस हसला आणि राजाला म्हणाला की मी आजपर्यंत जी झाडं दुसऱ्यांनी लावली होती त्या झाडाची फळे खात आलो. मग माझं पण हे कार्य आहे की मी पण दुसऱ्यांना फळ मिळावी म्हणून झाड लावावं. बूढ़े आदमी के उत्तर से राजा बहुत खुश हुआ. उसने तुरंत सोने के 10 चमचमाते सिक्के उसे इनाम में दिए. मुस्कुराते हुए बाबा ने कहा, देखो ना, पेड़ लगाए देर न हुई, इस पेड़ ने तो मुझे अभी फल दे दिया. सच है, परोपकारी व्यक्ति महान होता है, उसे हर जगह यश और सम्मान मिलता है. आणि राजा त्या म्हाताऱ्या माणसाचं बोलणं ऐकून एवढा खुश झाला की त्याने सोन्याचे 10 नाणी त्या म्हाताऱ्या बाबांना देऊन टाकली. मग म्हातारे बाबा हसले आणि म्हणाले, बघ राजा, मी झाड लावलं आणि थोड्या वेळातच मला एक फळ मिळालं. ते फळ काय होतं? परोपकाराचं फळ होतं. ओके, कारण राजाने त्यांना बक्षीस दिलं होतं. येस, म्हणजे जो व्यक्ती परोपकारी असतो तो महान असतो आणि त्या व्यक्तीला जगाच्या कोणत्याही भागात नेहमी सन्मान आणि यशच मिळतं. Yes, here we have done with our lesson. Understood?
पाठ समझ में आया है सबको? 4th स्टैंडर्ड, हैव यू अंडरस्टूड? Yes, teacher. ओके, ओके. सो नो क्वेश्चन आन्सर ऑन दिस. आपण रीडिंग घेऊया आणि नंतर तुम्ही हे वाक्य लिहायचे आहे. ओके. शहरांची नावे, पाठशाला, पाठशालाशी निगडीत जे शब्द आहेत ते, जंगल आणि बर्तन या प्रकारचे वाक्य, आणि हे सही वाक्य बनाकर लिखो हे पण लिहायचं आहे तुम्हाला. ओके. चला त्या अगोदर रीडिंग घेऊया. लेट्स स्टार्ट. तन्वी. लेसन नंबर 7, परोपकार का फल। एक राजा था, वह बड़ा ही न्यायप्रिय प्रिय और दानी था। उसके कार्यों की चर्चा दूर दूर तक थी करता था। एक दिन राजा अपने विद्वान विद्वान मंत्री के साथ जनता का हालचाल जानने निकला। उसने एक बूढ़े आदमी को आम का पौधा लगाते देखा। राजा जानता था कि यह आम का पौधा लगभग 10 वर्षों के बाद फल देगा। ओके, स्टॉप. नेक्स्ट स्नेहा. यस टीचर। हाँ, पढ़िए. कौतूहलवश बस उस बयाती व्यक्ति व्यक्ति को पास के पास जाकर उसके पास जाकर राजा ने कहा, बाबा, यह तो आम का पौधा है। इसमें फल आने तक आप जीवित रहेंगे। राजा की बात सुनकर बूढ़ा आदमी मुस्कुरा दिया। बड़ी सादगी के साथ उसने उत्तर दिया, मैं अब तक दूसरों के लिए लगाए पेड़ का मीठे फल खाता रहा। अब मेरी बारी है। मुझे भी दूसरों के लिए पेड़ लगाना चाहिए। सिर्फ अपने खाने के लिए पेड़ लगाना ठीक नहीं। हमें दूसरे के बारे में भी सोचना चाहिए। वेरी गुड. स्टॉप. स्पर्श. ये स्पर्श. टीचर कुछ लिखना है? यस, लिखना है, लेकिन वो पढ़ने के बाद लिखना है. ओके, नॉट नाउ. यस टीचर. ओके, स्पर्श इज देयर. कनिष्क. कंप्लीट टीचर. ओके. बूढ़े आदमी के उत्तर से राजा बहुत खुश हुआ। उसने तुरंत सोने के 10 चमचमाते सिक्के उसे इनाम में दिए। मुस्कुराते हुए बाबा ने कहा, देखो न पेड़
पेड़ लगाए देर न हुई। इस इस पेड़ ने तो मैं मुझे अभी अभी फल दे दिया। सच सच है सच है परोपकारी व्यक्ति महान होता है। उसे हर जगह यश और सम्मान मिलता है। ओके, आर्या आहे का तुझ्यासोबत? नो टीचर। ओके. नेक्स्ट कार्तिक. हाँ यस टीचर। हाँ, वाच. एक राजा था, वह बड़, बडा बड़ा बड़ा ही न्यायप्रिय. न्यायप्रिय और दानी था। हम्म, उसके कार्य की चर्चा दूर दूर तक थी। वह गुणी लोग का आदर. आदर करता था। ओके, स्टॉप. सहयोग तू वाच. यस मैम। हाँ, वाच. एक दिन राजा अपने विद्वान मंत्री के साथ जनता का हालचाल जानने निकला। उसने एक बूढ़े आदमी को आम आम का पौधा लगाते देखा। राजा जानता था कि यह आम का पौधा लगभग 10 वर्षों के बाद फल देगा। कौतूहल कौतूहलवश कौतूहलवश उस व्यक्ति के पास जाकर राजा ने कहा, बाबा यह तो आम का पौधा है, इसमें फल आने तक क्या आप जीवित रहेंगे? ओके, स्टॉप. नेक्स्ट रिद्धी. रिद्धी. ओके. यस टीचर, माझं माईक नव्हतं ऑन होत. हाँ, वाच. मैं राजा की बात सुनकर बूढ़े आदमी मुस्कुराते मुस्कुरा दिया. मुस्कुरा दिया। बूढ़ा बड़ी बूढ़े सादगी बड़ी सादगी के साथ उसने उत्तर दिया, मैं अब तक दूसरों के लगाए पेड़ के मीठे फल खाता रहा। अब मेरी बारी है। मुझे भी दूसरों के लिए पेड़ लगाने चाहिए। सिर्फ अपने खाने के लिए पेड़ लगाना ठीक नहीं। हमें दूसरों के बारे में भी सोचना चाहिए। व्हेरी गुड. स्टॉप. स्टॉप बेटा, स्टॉप. अजून कोण आहे? 4th स्टँडर्ड रीडिंग करायचं राहिलंय. 4th स्टँडर्ड कोणाचं रीडिंग राहिलंय? दीक्षा. टीचर हां, वाच. बूढ़े आप
आदमी के उत्तर से राजा बहुत खुश हुआ। उसने तुरंत सोने के संदेश चमचमाते चमचमाते सिक्के सिक्के से उसके इनाम में दिए। मुस्कुराते हुए मुस्कुराते हुए बाबा बाबा से कहा, देखा ने पेड़ देखो ना देखो ना पेड़ लगाए लगाइए देर ने हुई इस पेड़ ने मुझे अभी फल दे दे दिया। दे दिया। सच्चे सच्चे है सच है सच्चे है परो परोपकारी व्यक्ति महान होते हैं होता है। होते होता है। उससे हर जंगल यश और सम्मान मिलता है। व्हेरी गुड. ओके, 4th स्टँडर्ड सगळ्यांचा रीड करून झालाय ना आता? यस टीचर. हा. आता तुम्हाला काय करायचं आहे? इथे पहिले शहर कोणकोणते आहेत बघा? मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक. पाठशालाशी निगडीत काही शब्द: श्यामपट्ट, कक्षा, स्वच्छतागृह, मैदान. जंगल, जानवर, पेड़, पक्षी, पहाड़. बर्तन, थाली, गिलास, कटोरी, चम्मच. हा जो पहिला प्रश्न आहे, सुनो और समझो, हे सगळं लिहायचं आहे तुम्हाला. चला स्क्रीनशॉट घ्या. मराठी मीडियम लिहायला सुरुवात करा. मराठी मीडियम टेक अ स्क्रीनशॉट. घेतला? यस टीचर. काय झालं? हा एकच प्रश्न द्यायचा आहे. हा टीचर एकच. टीचर येस माय घ्या. कंप्लीट. ओके, 3rd स्टँडर्ड आय एम गोइंग टू चेक युअर बुक्स. वेट. घेतला येस. दीक्षा? ओके, चला 3rd स्टँडर्ड. काय झालं कनिष्क? हा, जसंच्या तसंच लिहा. चला 3rd स्टँडर्ड आता मला बुक दाखवतील. सगळ्यांचं झालंय 3rd स्टँडर्ड? येस टीचर. हा, चला नाव 1 by 1 शो मी द बुक. भाविका दाखव. कॅमेरा ऑन कर बेटा. ओके ओके, गुड. नेक्स्ट. ओके, बंद कर भाविका, बंद कर. नेक्स्ट आहे स्वराज. स्वराज दाखव. मॅम माझं अजून कंप्लीट नाही झालं, थोडस राहिलंय. ओके ओके ओके. कुशल. येस, गुड. तर कुशल इज श्रेया. Yes. Okay, good. Then Vedang. Yes, good. त्यानंतर मधुरा. येस टीचर. बुक दाखव बेटा. लिहून झालं ना? येस टीचर. हा, शो मी द बुक.
ओके. थर्ड स्टँडर्ड आपण गिनती घेतली होती, तुम्हाला आठवते? Yes. 50 तक. ओके. मग आज आपण परत गिनतीची प्रॅक्टिस करणार आहोत. तुम्ही मला 30 पर्यंत अंक बोलून दाखवायचे आहेत. ओके, 30 पर्यंत. श्रेया शुरुआत कीजिए. 1 से 30 तक गिनती बोलनी है. यस टीचर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. ओके, बस. गुड. कुशल, तू बोल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 21 21 21 22 22 23 24 24 24 25 26 27 27 27 28 29. 29 30. ओके. वेदांग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. व्हेरी गुड. मधुरा, सॉरी, भाविका. 1 2 3 4 5 6 7. 6 नाही बेटा, हिंदी आहे. 6 बघ. 6 7 बोल. इथे वाचून बोल. टीचर कंप्लीट. ओके. 8 9. मैम कंप्लीटेड. ओके बेटा. 11 11 12 13 14 14 15 16 16 17 18 19 19 20 21 21 22 23 24 24 26 27 27 नाही, 27 27 28 29 30. ओके. स्वराज, तू बोल. यस मैम. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 21 22 23 24 25 26 27 28 29 30. गुड. मधुरा, तू बोल. येस मधुरा. ओके. इज कंप्लीट. ओके. स्वराज, बुक दाखव मला आता. ओके, वेट. 4 स्टँडर्ड वेट. स्वराज, बुक दाखव. यस मैम. ओके. येस. गुड. व्हेरी नाइसली रिटन, स्वराज. ओके. 4 स्टैंडर्ड. स्नेहा, बुक दिखाइए.
Yes, teacher. Sorry, teacher. Okay, good. Kanishk, Thank you, teacher. welcome. वर घे बेटा थोडं. ओके, गुड गुड. अजून कोणाचं कम्प्लीट झालंय 4th स्टँडर्ड? Teacher, Diksha is complete. ओके, दीक्षा, शो मी द बुक. ओके, गुड. तन्वी झालाय? कार्तिक, तन्वी, सहयोग झालंय का कम्प्लीट? येस तन्वी, व्हॉट हॅपन? तुझा आवाज कट होतोय बेटा. कार्तिक, सहयोग तुमचं झालं? ओके, मग बघा आज आपण काय काय शिकलो. 3rd स्टँडर्ड साठी आपण पाठ्यपुस्तक हा पाठ, त्यातील शब्द आणि वाक्य शिकलो. आणि 4th स्टँडर्ड साठी आपण परोपकार का फल हा लेसन शिकलो. सगळ्यांना सगळं समजलं आज शिकवलेलं? Yes, सुबह आज सिखाया गया सब समझा है आपको? Yes. Okay. Yes, So teacher. yes. Okay. So we are going to stop over here for today. Okay. आज हम यही रुकेंगे. You can leave the class. Bye bye. Bye bye, teacher. Bye bye, teacher. Thank you, ma'am. Thank you, Bye. ma'am. Welcome. Welcome. Bye. Bye, teacher. Bye. Bye bye, teacher. Bye bye. Bye, teacher. Bye, teacher. Bye. Bye bye. क्या कर रही है? कुछ नहीं. एक खुशी चक्कर मुझे करना है का अभी को. हाँ, चल अभी कोई करना है. कल दिखाना है स्कूल में. अच्छा, बाय बाय.